विरोधकांच्या या प्रचाराच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही हे यासाठी समजून घेणं लक्षात गरजेचं आहे। कारण प्रत्यक्षात सरकारने जेव्हा योजना आणली तेव्हाच योजनेचे लाभार्थी कोण असतील कोण नसतील हे स्पष्ट सांगितलं होतं। आणि त्याचमुळे जर समजा नियमाच्या पलीकडे कोणी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केलेलं आहे। आता योजनेचा लाभ यापूर्वी सरसकट मिळाला म्हणून प्रत्येक वेळेला तो तसा मिळेलच असं नाही। हे लक्षात घेत असताना आपल्याला कोणाला लाभ मिळणार नाही तेही पाहायचं आहे। समजा एखाद्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या घरातल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। समजा त्या घरामध्ये कोणी आयकर भरत असेल तर लाडकी बहीणचे पैसे संबंधित महिलेला मिळणार नाहीत। कुटुंबामध्ये कोणी केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल तर संबंधित घरातल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे राज्य सरकारने आधीच सांगितलंय। समजा एखादी महिला आधीच इतर कोणत्या सरकारी आणि शासकीय योजनेतले 1500 रुपयाची लाभार्थी असेल तर तिला सुद्धा पैसे मिळणार नाहीयेत। आजी माजी खासदारांच्या कुटुंबियांना पैसे मिळणार नाहीत हे तसं अपेक्षितच आहे। समजा एखाद्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर कोणतीही चारचाकी असेल तर त्या महिलेला म्हणजे त्या घरातल्या महिलेला सुद्धा लाभ मिळणार नाही हे सुद्धा राज्य सरकारने यापूर्वीच सांगितलंय। दरम्यान या लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांचं नक्की म्हणणं तरी काय आहे पहा। लाडकी बहीण योजनेवरचे आक्षेप काय होते ते आता समोर येत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट लाभ मिळाला असं सांगितलं गेलं। तपासणीमध्ये अनेक लाभार्थी वादग्रस्त ठरले। सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही लाभार्थ्यांच्या यादीत होते। पुढचा हप्ता देताना कठोर पडताळणीची मागणी याचसाठी करण्यात आली। अशा स्थितीत विरोधक जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या बाबत नकारात्मक भूमिका मांडतात तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय डाव असतो ते पाहूया। विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद होण्याची अफवा पसरवायची असते कारण त्यात त्यांचं राजकारण दडलेलं आहे। ही योजना आपले निकष बदलणार आहे अशी अफवा सुद्धा हे विरोधक पसरवतात कारण त्याद्वारे मतदार बाधित करता येतो। महायुतीपासून खास करून महिला मतदारांना तोडणं हा आत्ताच्या महायुती विरोधकांचा मेन अजेंडा आहे, मुख्य अजेंडा आहे। संभ्रमित महिला मतदार या स्वाभाविकरित्या घरोघरी चर्चा करतील आणि परिणामी घरातला मतदार सुद्धा अविश्वासाने ग्रस्त होईल आणि याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम हा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा मतटक्का कमी करण्यात होऊ शकतो असं विरोधकांना वाटतं। कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत एक। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे। पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्याचा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल।